Preview. 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 Clap, 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 clap. मी दत्ता अनिरुद्ध कापसे, साहित्य युवा मंडळ आणि एकता विकास मंडळ इथे खूप सारा कचरा झाला होता. त्यासाठी मी सदर ही बातमी निलेश धुरी साहेबांना सांगितली होती. त्यांनी इथे दखल घेऊन बातमी बनवून BMCला कळवले. BMCला कळवले असता BMCचे काही सफाई कर्मचारी इकडे येऊन इथे कचरा उचलला आहे आणि याच्यानंतर असा कचरा होणार नाही हे सांगितलेलं आहे. तरी पण आम्ही निलेश धुरी साहेबांचा खूप खूप धन्यवाद. आणि यापुढे असा कचरा कधी होणार नाही आणि आम्हाला इथला कचरा जास्त होऊ नये यासाठी इथे डब्बा आणि इथले कर्मचाऱ्यांना वेळोवेळी साफसफाई करावी अशी आम्ही सगळ्या एरियाच्या वतीने आम्ही यांना विनंती करतो. आभार. सूरज बने, संयुक्त युवा मंडळ एकता विकास मंडळ रहिवाशीमधून मी बोलत आहे. ॲक्च्युली हा जो रस्ता तुम्ही पाहताय हे लोकांचा येण्या जाण्याचा रस्ता आहे, वाहनांचा येण्या जाण्याचा रस्ता आहे आणि येथील काही रहिवाशी कचऱ्याचा डब्बा नसल्यामुळे रस्त्यावरतीच कचरा फेकला जातो आणि तो कचरा सर्व कचरा पावसाच्या पाण्याने परत त्याच घरांकडे वाहतो. त्याच घरांकडे वाहत असल्यामुळे या कचऱ्यातून जीवजंतू, रोगराई, मच्छर अशा प्रत्येक गोष्टी आमच्या घराघरामध्ये येण्याची संभावना आहे. त्याकरिता आम्ही सकाळी व्हिडिओ अपलोड केले होते, फोटोज अपलोड केले होते आणि त्या सर्व कार्यकर्त्याला समजून BMCची गाडी आमच्याकडे आलेली आहेत आणि जे कर्मचारी इकडे आलेले आहेत आम्ही प्रथमतः त्यांचे आभार मानतो, कारण की त्यांची ड्युटीचा टायमिंग समाप्त होत आलेला आहे तरीसुद्धा ते आले म्हणून त्यांच्या खूप खूप आभार. आणि आम्ही BMC आणि येथील सामाजिक कार्यकर्त्यांना अशी विनंती करतो की आम्हाला येथे या सर्व लोकांसाठी कचऱ्याचा डब्बा आयोजित करून द्यावा, कारण की तो कचरा एकत्र त्या डब्यामध्ये पडला जाईल आणि गाड्यांना उचलण्याचा म्हणजे सोपं होईल. गाड्या येतात त्यांना उचलण्यासाठी तो कचरा सोपं. आता खाली पडल्यामुळे तो कचरा त्या लोकांना म्हणजे नेटका उचलता येत नाही. इकडे तिकडे पसरलेला कचरा आता ते लोक कुठे कुठे जाऊन उचलतात. त्यासाठी आम्हाला या कचऱ्याच्या डब्याचं एक नेमणी करून द्यावी अशी आम्ही विनंती करतो. कचऱ्याचे खूपच घाण झाले. ती घाण सगळे आमच्या दरवाजामध्ये येते. त्याच्यामुळे आम्ही BMCवाल्यांना कंप्लेंट केली. ते लोक आले यांचे धन्यवाद. पण आम्हाला ना मोठाच एक इथं डब्बा कचऱ्यासाठी डब्बा पाहिजे द्यावा. हे लोक सर्व डब्बा कचरा सर्व 2 दिवशी कचरा इथे टाकतात. त्याच्यामुळे घाण होते. सर्व आमच्या दरवाजात येते घाण. पावसामुळे सगळं दरवाजात येतं आमचं सर्व घाण येतं. पाणी सर्व गटारचं पाणी, कचऱ्याचं पाणी सर्व आमच्या दरवाजात येते. आणि बाई जो आहे ती रेग्युलर येत नाही आणि उलट सुलट बोलून जाते. तिला काही बोललंच तर इथे एक डब्बा पाहिजे आम्हाला कचऱ्याचा. म्हणजे त्याच्यामध्ये ते लोक कचरा टाकतील, व्यवस्थित राहील, अशी घाण होणार नाही. ती जर दररोज आली असती तर ही घाण झाली नसती इथं. Preview. Preview. Preview.